नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोल्हापूरची खासियत असलेल्या मटणाच्या लोणच्याची रेसिपी. लोणचं म्हणल्यावर जनरली आपल्या इतर कैरी किंवा लिंबाच्या लोणच्याप्रमाणे या मटणाच्या लोणच्यालाही थोडासा आंबट किंवा पातळसर खार किंवा रस असेल असे वाटू शकते. परंतु असे काहीही नसून हे मटणाचे लोणचे पूर्णपणे ड्राय असते. मटणाच्या लोणच्याची टेस्ट थोडीशी आंबट, तिखट, मसालेदार, खमंग आणि चटपटीत अशी असते. खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे. चला तर मग लगेचच सुरू करूया आमच्या कोल्हापूरची खासियत असलेलं मटणाचं लोणचं बनवायला. सर्वात आधी आपल्याला मटण मॅरिनेट करून घ्यावं लागेल. त्यासाठी इथे मी 1/2 किलो मटण घेतलेलं आहे. मटणामध्ये शक्यतो मऊ पीस असावेत. हाडांचे पीस तसेच चरबीचे किंवा मांदं असलेले पीस घेऊ नयेत. ही आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची यांची मिक्स पेस्ट आहे. त्यानंतर हे हळद, हिंग आणि मीठ आहे. आता हे सर्व जिन्नस मटणामध्ये घालून छान मिक्स करून अर्धा तास झाकून ठेवून मॅरिनेट करायचे आहे. अर्ध्या तासानंतर कुकरमध्ये थोडंसं तेल घालून त्यावर हे मटण थोडंसं परतून घेऊन यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त किंवा मॅक्झिमम अर्धी वाटी पाणी घालून याला 3 शिट्ट्या करून मटण शिजवून घ्यायचे आहे. जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नाही, कारण मटणाला स्वतःचे पाणीही सुटत असते. आपलं मटण शिजतंय तोपर्यंत मटणाच्या लोणच्यासाठी आपल्याला आणखी काय काय साहित्य लागेल ते पाहूया. इथे हे 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. हे आपल्याला नंतर तळून घ्यायचे आहेत. हे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. हे तीळ आहेत आणि ही खसखस आहे. त्याचबरोबर इथे हे तेल घेतलेले आहे. या 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत. ही आलं लसूण पेस्ट आहे. हा लिंबाचा रस, मीठ, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी, ही काश्मीरी मिरची पूड आहे रंगासाठी, गरम मसाला पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. आता यापैकी हे 3 जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी सर्वात आधी आपण तीळ भाजून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर खसखस ही भाजून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर खोबरेही छान भाजून घेऊन प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर हे भाजलेले तीळ आणि खसखस मिक्सरच्या भांड्यात घालून याची फाईन पावडर न करता जाडसर अशी पावडर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे. त्यानंतर हे खोबरेही हाताने थोडेसे चुरून अर्धवट बारीक करून घ्यायचे आहे. आता आपल्या कुकरला 3 शिट्ट्या होऊन त्याचे प्रेशर गेलेले आहे. आता आपण झाकण उघडून हे शिजलेले मटण एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचे आहे. मटण थंड होते तोपर्यंत आपण कांदा तळून घेऊया. त्यासाठी कढईत तेल घालून त्यामध्ये कांदा सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे. आणि या तापलेल्या तेलातच आता थंड झालेलं मटणही छान सोनेरी रंगावर अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. आपलं मटण आता छान तळून तयार झालेलं आहे. आता या तळलेल्या मटणावर थोडासा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. मटणाच्या लोणच्याची सगळी तयारी आपली झालेली आहे. आता आपण महत्त्वाची स्टेप म्हणजे मटणाच्या लोणच्याची फोडणी बनवूया. त्यासाठी एका पॅनमध्ये तेल घालून सर्वात आधी यामध्ये उभ्या कट केलेल्या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालून तीही फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर रंगासाठी म्हणून इथे आपण काश्मीरी लाल मिरची पूड वापरतोय, ती घालायची आहे. त्यानंतर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी घालून तीही छान मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर गरम मसाला घालून मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर तीळ खसखसची पावडर आणि खोबरे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. त्यानंतर तळलेला कांदा हा हाताने कुस्करून हाही यामध्ये घालायचा आहे आणि तोही छान मिक्स करून घ्यायचा आहे.
त्यानंतर या मसाल्यावर थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आणि त्यावर तळलेल्या मटणाच्या फोडी घालून हलवत हलवत छान मिक्स करून घ्यायचे आहे. या लोणच्यामध्ये वापरलेले सर्व साहित्य एकतर भाजून किंवा तळून घेतलेले असल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश नाहीसा होतो. त्यामुळे हे लोणचे टिकण्यासाठी याचा उपयोग होतो. हे लोणचे फ्रीज बाहेरही 2 दिवस टिकते. तसेच फ्रीजमध्ये ठेवून हे लोणचे 7 ते 8 दिवसही टिकू शकते. आता या स्टेजला टेस्ट बघून मिठाचे प्रमाण ॲडजस्ट करायचे आहे आणि सर्वात शेवटी कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे तयार झालेलं आहे आपलं एकदम टेस्टी चटपटीत असं अस्सल कोल्हापुरी मटणाचं लोणचं. तर नक्की या पद्धतीने बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत रहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.